पुण्य शिरे सहा हात तया माझा दंडवत कागे झोळी पुढे श्वान नित्य दानवीचे स्नान शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. अशा प्रकारे भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला. बोला दत्तात्रय भगवान की दत्तात्रय भगवान की. अशा प्रकारे जन्म आणि तिथून पुढची कथा आता आपल्याला सांगायला वेळ नाही म्हणा. पण भगवान दत्तात्रयाचं एकमेव नाव असं आहे, तुम्हाला नाव घ्या म्हणलं की देवाचं तुम्ही घेत नाही. संतांचं म्हणणं आहे, लोकांना म्हणलं घ्या नाव थोडंसं करा देवाचं नामचिंतन, पण लोक म्हणतात नाही आता तर कुठं तारुण्य सुरू झालंय, आता तर कुठं लेकरा बाळामध्ये खेळण्याचे रमण्याचे दिवस आहेत. पण एक कवी फार सुंदर लिहितो, तो म्हणतो तुम्ही या सौंदर्यावर आणि या शरीरावर जो गर्व करता ना तो तुम्हाला कधी धोका देईल सांगता येत नाही. तो म्हणतो इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, ये जो मखमल का चोला है तेरा. ऐकता ना नरसापूर, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा, ये कफन में बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आया है सो जाएगा. राजा रंक कबीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटि देवता मर गए पड़े काले के फांसी. बीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीनों लोक पे छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा वो भी मर गए, रहत कौन येथ नाही आले उरो अवतार, 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 येथ नाही आले उरो अवतार. येथ नाही आले उरो अवतार. येरते पामर जीव किती कुणी तर राहायला आलं नाही. पण जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे, तोपर्यंत देवाचं नामचिंतन केल्याशिवाय जाऊ नका. नातराया म्हणतात तुम्हाला मी सांगतो, तुम्ही विठ्ठलाचं नाही करत नामचिंतन ना नका करू, पण तुम्ही
वाजवा टाळी. मोठं गोड आहे महाराज. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा आणि जावी त्याच्या वंशा तेव्हा कळे. साधी साधी असणारी माणसं दिसतात पण अगदी हृदयाला छेदून जावं एवढं सुंदर गायन करतात बरं का. विशेष तुमच्याकडे खरंच द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आम्ही असं ऐकलं होतं की तेलंगणामध्ये लोकांना काही लागत नाही दुसरं, फक्त खाणे, काम करणे आणि झोपणे. पण ह्यांच्याकडे बघ, आमच्याकडेच तरी म्हातारी लोक उभी असतात, पण तुमच्याकडे अगदी तरुण तरुण. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत तुम्हाला बरं का. आणि खरं म्हणजे हे कलेचं दान नाही बरं. हे जे गायन करतात का नाही, कलेचं दान नाही, हे कृपेचं दान आहे. लोक म्हणतात ते शिकलं की येतं, असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास. तू का म्हणे अहो सगळं येतं अभ्यासानं, पण कृपा झाल्याशिवाय नाही. माझं वैयक्तिक म्हणणं आहे, हे कलेचं नाही, हे कृपेचं दान आहे. होता कृपा तुमची पशु बोले वेद, पशुनी वेद बोलावा. पण कधी माऊलीचा हात मस्तकावर पडल्याच्या नंतर कधी ऐकलं का तुमच्या गावात कुठं म्हशीचं मंदिर ऐकलं का? म्हशीचं मंदिर, रेड्याचं मंदिर ऐकलं? रेड्याचं मंदिर आळे फाटेला जा तुम्ही, जाऊन बघा. का? कारण त्यावेळी रेड्याला सुद्धा कळत होतं की संतांच्या पाठीमागे जाण्यामध्ये जीवनाचं हित आहे. तुम्हाला आम्हाला कळत नाही. त्यावेळेस भिंतीला सुद्धा कळत होतं की संतांच्या पाठीमागे जाण्यामध्ये हित आहे. कोण संत? कुणाला म्हणायचं संत? स्वतःसाठी जी मागितली जाते ती भीक, स्वतःसाठी जी मागितली जाते ती भीक, आपल्या कुटुंबासाठी जी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी जे मागितलं जातं ते दान, आणि संपूर्ण विश्वासाठी जे मागितलं जातं ते म्हणजे माऊलीचं पसायदान, ते म्हणजे माऊलीचं पसायदान. हो, गीताय श्लोक पाठेन गोविंदम स्मृती कीर्तनम साधू दर्शन मात्रेन तीर्थकोटी फलम लभेत. हो, कोटी तीर्थाचं फळ ज्या साधूच्या दर्शनात तुमच्या आमच्या पदरात पडतं ना, त्यांची कृपा आहे ही. लोकांचं काय हो, समाज फक्त कलेवर प्रेम करतो. समाज प्रेम करतो मृदंगाचार्याच्या बोटावर, समाज प्रेम करतो गायनाचार्याच्या कंठावर, आणि बसलेला समाज प्रेम करतो कीर्तनकाराच्या ओठावर. त्याच्या पलीकडे तुमचं आमच्यावर प्रेम नाहीये. हो, माहित आहे बाबा तुम्हाला, जगन्नाथ अण्णा पवारांचं नाव ऐकलं असेल तुम्ही. त्यांचं कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर 3-3 तास लोक मंडपात येऊन बसायची, जागा भेटत नव्हती जागा. पण कालांतरानं घशाचा कॅन्सर झाला आणि वाणी काढून घेतली काळानं बाबांची. बाबा दुसऱ्याच्या कीर्तनाला त्याच मंडपामध्ये खुर्ची टाकून बाजूला बसायचे. तर येणारी लोक, जी लोक त्यांची तासनतास वेटिंग मध्ये राहायचे ना, तेच लोक खुर्चीला धक्के देऊन पुढे जाऊ लागली. काय सांगता या समाजाचं? समाजाच्या हुरळीच्या बाजारात कधीच आपण हुरळून जायला नको. मी मीडियाशी का कनेक्ट राहत नाही? दादा कुठे गेले युट्यूबवाले? मी का करू दिलं नाही? कारण मला मीडियाशी कनेक्ट राहायला आवडत नाही. कारण माझे सद्गुरू बाबा महाराज, गुरु सातारकर बाबा म्हणायचे की कीर्तनकार प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध होण्याचा प्रयत्न जास्त करावा. प्रसिद्धी काय हो, आज आहे उद्या नाही. जोपर्यंत तुमच्या तोंडात शब्द आहेत, कला आहे तुमच्याकडे, तोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. ह्यांचा गायनातून देवाप्रेम प्रवास, आमचा बोलण्यातून प्रवास, पण आमच्या दादांचा बोटांनी प्रवास चाललाय भगवंतापर्यंत. हो, आम्ही तोंडाने बोलावे आणि त्यांनी मृदंगातून वाजवावे. करून दाखवायचा का प्रयत्न? करायचा का? थोडं, मला काही जास्त पाठ नाही पण थोडं ऐका, लक्ष देऊ. स्वर थोडा कमी करा. धगिन धा धा धगिन ताता, धगिन धा धा धगिन ताता, धा ना धिगिड धाक धिकित कता गिती गण नगन नगन धा, नगर नगर धा, नगर नगर धा. वाजवा टाळी. एक तर टाळ्या वाजवा, नाही तर मृदंग वाजवा, कोणता तरी एक करा. एवढ्या संख्येनं बसल्या टाळ्याच वाजवत नाही. चला, अभंग 4 चरणाचा आणि एकाच चरणाचा भाव पहिला. आता कीर्तन घेताना काय ठरलं होतं, आपण सगळं अभंग सोडवणार आहे. आणि आपण काय, आपण अभंग सोडवा एवढी आपली पात्रता नाही बरं. त्यांनी आपल्याला सोडवले, अभंगाने आपल्याला सोडवले. 4 ओव्या, 4 श्लोक, 4 अभंग घेऊन तुमच्या समोर आज कीर्तनकार म्हणून उभे आहोत. आज लोक पाट काय टाकतात, पाटा भोवताल रांगोळी काय टाकतात, पंचपक्वानाचं ताट काय समोर येतं. पण प्रश्न पडतो का हो, हा तोच महाराष्ट्र आहे ना ज्या महाराष्ट्रानं एक दिवस माझ्या ज्ञानोबारायच्या झोळीमध्ये कोरांना सुद्धा वाढलं नव्हतं? नाही वाढलं. महाराज सिद्ध बेटामधून जावं आळंदीला भिक्षा मागायला, प्रत्येक दारात जावं म्हणावं भिक्षाम देई माते, माते भिक्षाम देई. कोणी म्हणावं तोंड काळा कशाला आणलं इथं, कुणी म्हणाला कशाला इंद्रायणी बाटवली आमची, कुणी म्हणायचं काय गरज आहे तुम्हाला संन्यासाच्या पोरांना जीवन जगायचं. विचार केला तर वाटतं माऊली त्यानुबा तुकोबा म्हणून आमच्यासारखे हजारो कीर्तनकार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज जगत आहेत. पण या समाजानं जिवंत असताना ज्ञानोबा माऊलींना अन्नाचा कण सुद्धा दिला नाही. हे विसरून कसं चालता येईल? नाही चालता येत महाराज.
कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर, संता एवढं दातृत्व आणि संता एवढं कोवळं हृदय तुम्हाला कुठं दिसणार नाही. हो, आजही बघा आळंदीला समाधी सोहळ्याच्या निमित्तानं जेव्हा रांगा लागतात ना, तेव्हा एक डोळा हसतो आणि एक डोळा रडतो. हसणारा डोळा म्हणतो बघा बघा माझ्या दर्शनासाठी किती रांग लागली बघा, पण रडणारा डोळा म्हणतो नको हसू रे, हसू नको, हीच आळंदी आहे ना, हाच समाज आहे ज्या समाजाने एक दिवस कोरांना सुद्धा वाढलं नाही, वाढलेलं कोरांना सुद्धा वाळूत टाकून घासून टाकलं, कसा विसरून चालेल रे, नको हसू. रडणारा डोळा हसणाऱ्या डोळ्याला सांगत असतो. आयुष्य निघून जातं माणसाचं. आमच्यासारखे साधारण कीर्तनकार एखादे जावं, माऊलीच्या समाधीवरती मस्तक टेकावं, सहज काहीतरी इतकं देऊन जातात माऊली, इतकं देऊन जातात. कुठली रूपाली तर 4 वर्षाखाली मी तुमच्या सोबत बसायची कीर्तन ऐकायला, पण आज स्वतः एक कीर्तनकार म्हणून नावारूपास आले. नाही गरज आम्हाला नावाची, नाही गरज कुठल्या प्रतिष्ठेची, नको आम्हाला कुठलं पद, फक्त प्रामाणिक एक हेतू असतो की ज्या संतांनी तुमच्या आमच्यासाठी देह जिजविला, काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते. थोडं वाकडं पाऊल गेले की स्पष्ट आपल्याला आतून संकेत येतात. संत समजावून सांगतात. जागवणारे खूप कमी आहेत या जगाच्या पाठीवर. हो, आई वडील जे करू शकत नाहीत ते संतांनी केले तुमच्या आमच्यासाठी. म्हणून तरुणांना विनंती आहे, या ग्रंथ संपदेकडे घेत जा हरिपाठ. अरे कधी ज्ञानेश्वरीला हृदयाला लावून बघा. माझे श्री गुरु बाबा महाराज सातारकर, त्यांचे आजोबा दादा महाराज सातारकर, संत परंपरेमध्ये ज्यांचं नाव आलं, असं म्हणे रोज सकाळी 4ला उठायचे आणि 4ला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. 4ला 400 लोक ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकायला श्रवणाला येऊन बसायचे. तसंच तिथंच बसायचं, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ छातीवर टाकलेला, सकाळी उठायचं वाचायचं. एक दिवस एक माणूस म्हणाला, बाबा तुम्ही पारायण करता खरं, पण खरं सांगू का तुमचं एक चुकतं, तुम्ही आंघोळ न करता, शुचिर्भूत न होता ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाला हात लावता आणि पारायण करता. तेव्हा बाबा महाराज सातारकरांचे आजोबा दादा महाराज सातारकर यांनी दिलेलं उत्तर आहे, हृदयाचा ठाव घेणारं उत्तर आहे. दादा महाराज सातारकर म्हणायला लागले, ज्ञानेश्वरी म्हणजे माझी माता आहे. हे ग्रंथ जो आहे ना ज्ञानेश्वरीचा, ज्ञानेश्वरी म्हणजे माझी माता आहे आणि आपल्या आईचं दूध प्यायला मुलाने आंघोळच केली असली पाहिजे, असा जगाच्या पाठीवर अजून नियम झालेला नाही. 5-50 वय वाजून बघा, वो बी आवाज देते, ए बाबा का सोडतो रे मला, एखादी वाजता सुटली ना आवाज देते, पाठीमागं बोलून घेते. काही गरज नाही समाजाचं. अरे समाजाचं काय घेऊन बसलात, समाज धोका देणार आहे. समाज कधी कुठं आपटून पडायला सांगता येत नाही. कवी फार सुंदर बोलतो, तो म्हणतो, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, के कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं रे झूठे नाते हैं नातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरी, मेल्या मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे, राण्या मायेचा बाजार वेड्या मायेचा बाजार, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी.
कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे प्राणमायेचा बाजार वेड्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत कळीचे नाही कोण हो इथं आपलं असं कोणी नाही जगाचा उद्धार करता 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 आपण कुठल्या बाजूच्या एका दिशेमध्ये जाऊन पडतो नको तिथं आपल्या जीवनाचा नाश करून घेतो नातराया म्हणतात अरे इकडं तिकडं जायची गरजच नाही मंदिरात कशाला देव शोधायला जाता रे तुम्ही लोक जरा अंतरामध्ये झाकून बघा हा दत्त नावाचा पण भगवान परमात्मा जगाचा चालक मालक जो आहे ना तो आताही आहे आणि बाहेर आहे याचंच वर्णन दत्त अंतर्बाही आहे 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 दत्त अंतर्बाही दत्त अंतर्बाह्य आहे दत्ता विन काही नोहे. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? नको. थोडे 10-15 मिनिटं लाईट मुळे गेली, मग 10-15 मिनिटं पुढे घेऊ ना बाबा. 10-15 मिनिट पुढे घेते, तेही काही न घेता बरं का. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांनी जेवायला आहे का नाही? ऐका मग जेवायला या तुम्ही. हो, खाण्याच्या बाबतीत सांगायचं काम नाही लोकांना. दत्तांतर्बाह्य आहे दत्ता विन काही नोहे. हो, दत्त नाम घ्या हो उगी नकारा हो, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. हो, तुम्ही जेवण करून बरं का. मोठं गोडी महाराज. चला, अभंग 4 चरणाचा आपण 2 चरणाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला, जसा माझ्या अल्पमतीला झेपला असा सांगण्याचा प्रयत्न. 2 चरण नाही, चाल शेवटी होईल. 2 चरण शब्दशः पुन्हा एकदा सांगते. नातराय म्हणतात, दत्तजनी दत्तवनी दत्त रूप हे अवनी, आणि दत्तरूपी लीन वृत्ती, आणि तू एका जनार्दनी विश्रांती. आपल्या जीवनाची विश्रांती, माणसाला कुठेतरी विसावा हवाय, कुठेतरी विश्रांती हवी.
आयुष्यभर माणूस धन 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 करत फिरतो, बरोबर आहे, धन धन धन. पण शेवटी मेल्याच्या नंतर निधन असं लिहावं लागतं, बरोबर आहे, निधन. बरं, सोबत काही आणलं नाही, सोबत काही न्यायचं नाही. मला सांगा, तुमच्या गावातला एखादा असा व्यक्ती आहे का की ज्यानं खूप कमाई केली, 20-25 लाखाचा बंगला बांधला, आणि तो मेल्याच्या नंतर लोकांनी म्हणावं फार कष्ट केले, फार फार कष्ट करून हा बंगला उभा केला, जाया रामराव पाटला बंगल्यामध्ये. इथे कोण आहेत ना रामराव पाटील? इथं असले तरी इथले नाही बरं. जाळा यांना बंगल्यात नाही. आपली शेवटची जागा कुठे आहे? स्मशानभूमीत. तुमच्या घरामध्ये 25 लाखाच्या घरामध्ये 4-5 लाखाचा जरी बाथरूम असला, त्याला शॉवर असलं, शॅम्पू, सोप, सगळ्या व्यवस्था असू द्या, पण शेवटची आंघोळ कुठे टाकली जाते? अंगणात, वळणीला, ते पण फाऱ्या बांधून. काय करता टाईल्सचं त्या? नाही, शेवटची आंघोळ फारी बांधून. मला सांगा, तुमच्या दारामध्ये 15 लाखाची फॉर्च्युनर उभी असेल, 4 व्हीलर उभी असेल, इंडिका, एअरटिका, मारुती, सुझुकी, थार, कुठलीही असू द्या, पण शेवटची अंत्ययात्रा किती लोकांच्या खांद्यावर? चौघाच्या. आणि कोरोनात ते चौघ सुद्धा दिसले नाही. लोक दार बंद करून घ्यायचे महाराज, हो त्याला धन आम्हाला होईल म्हणून. अशी भयावह परिस्थिती आहे. कोणी सोबत येत नाही. मी नाही, शास्त्रकार सांगतात, धनाने भूमो पशुपश गोष्टी भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहाश्चितायाम परलोकी मार्गाम कर्माणु गच्छते जीव एकहा. या जीवासोबत फक्त आपलं कर्म येतं, म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे. खरं सांगू, एका स्मशानभूमीत फार सुंदर लिहिलं होतं, अरे तेरी मंजिल तो यही तक थी, तूने पूरी जिंदगी लगा दी हाँ आते आते. तेरी मंजिल तो यही तक थी, तूने पूरी जिंदगी लगा दी हाँ आते आते. क्या दिया इस दुनिया ने तुझे, तेरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. हो, शेवटी अग्नी डाग देणारे कोण असतात? आपले असतात. हो, थोडा वेळ जर जास्त ठेवलं ना प्रेत, तर पटकन उचला पोटात आग पडली म्हणतात. मेलं तर मेलं, पाठीमागच्यानं काय मरावं का? सरळ लोक म्हणतात. म्हणून इथं काही जास्त विचार करायचा नाही. नाथरायांचा अभंग जसं मांडता आला तसा मांडण्याचा भाव प्रयत्न केला. आता वारकरी नियमाप्रमाणे सगळ्यांनी सुंदर हात वर करा. विठोबा रखुमाईचं भजन होईल, आणि त्यानंतर एक 10 मिनिटं मी माझे काही विचार असतात ते थोडे मांडते, नंतर सेवा संपली असं जाहीर करू. सगळ्यांनी सुंदर हात वर करा. ज्यांना ज्यांना देवानी हात दिलेत त्यांनी सगळ्यांनी करा. अय वट्टा, करता का हात वर? हा करा, तुम्हालाच म्हणते करा. दोन्ही दोन्ही एकच दिला का? दोन्ही. तसे भाऊ आहेत तुम्ही सगळे माझे, बरं का? त्या अधिकारानं बोलते. सगळ्यांनी एका टाळात, एका तालात, एका स्वरात भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. क्या शूटिंग क्या? विठोबा आता आवाज कोणाचा मोठा येतो? जो जिंकेल त्याला सोन्याचं नाणं तुमची कमिटी देईल बाबा. 8,000 सोनं झाले. टाळी, मृदंग, टाळ. आवाज कोणाचा मोठा येतो? टाळी, मृदंग, टाळ, टाळी, मृदंग, टाळ, टाळी, मृदंग, टाळ, टाळी, मृदंग, ठोका, 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 ठोका. वा, झालं का फ्रेश? झाल्या बाई म्हणा तुझा आटप. आता आता काही रात्र नाही बरं. हो, नाही तर कीर्तनाचा फार कंटाळा आहे लोकांना. एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन सुरू, त्यांनी सांगितलं ताई थोडं अभंगाला धरून कीर्तन करा, जास्त विनोद करू नका. मी म्हटलं ठीक आहे. आता विनोद केले नसल्याशिवाय म्हणजे लोक बसत नाहीत, बरोबर आहे. हळूहळू हळू सगळं गाव निघून गेलं. एकच बाबा असे समोर बसले होते. मी म्हणलं जाऊ द्या, गाव गेलं तर गेलं वाहून, एक तरी सुधारला कीर्तनामध्ये. मी म्हणलं बाबा काय कीर्तन ऐकलं हो तुम्ही? अहो, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सारखे बघताय तुम्ही. इतकं कुठं चांगलं कीर्तन ऐकलं असतं? गाव सगळं गेलं, तुम्ही नाही गेलात. बाबांनी उत्तर दिलं म्हणे बाई मी जात होतो, गाव तर गेलं, त्याच्या पाठीमागं मलाही जायचं होतं, पण त्याचं असं आहे तुझ्या घोंगडीवर उभी आहे ना ती घोंगडी माझी आहे. ती घोंगडी कधी माझ्या खांद्यावर टाकतो आणि कधी घरी जाऊ असं झालं. तू हो दे म्हणलं अगोदर विठ्ठल, जय विठ्ठल, आणि हो म्हणले बाजूला. असं असावं का? असं नाही. हो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दासे साख्यात्म निवेदनम. श्रवण
ही भक्ती पहिली भक्ती आहे, म्हणून तुम्हाला भगवान शंकराचं रूप सांगितलं गेलेलं आहे. चला थोडक्या मोठ्या शब्दात दत्तात्रय भगवंताच्या चरित्राचा थोडं नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केला. या बोलण्यातून काही चुकलं असेल तर माझं मला परत करा. कारण आई कुणीही आपल्या आईच्या पोटातून शिकून येत कोठे काही एक आहे एक नाही. प्रत्येकाच्या जीवनात सगळंच असतं असं नाही. कुठं काही कमतरता जाणवली असेल तर नक्की मला सुचवा. तो शब्द पाठीमागं घेण्याची तयारी आहे माझी. जाता जाता काही गोष्टी सांगेल, पदर्शी बांधून घरी न्या. फार सुंदर जीवन देवाने तुमच्या आमच्या हातात दिले. एक योनी कोटी कोटी तेव्हा लागे वारा मानवाचा किंवा मनुष्याचा. आता मिळालंय पण नंतर आहे का नाही माहित नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महे येथ सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. शरीर नावाची गोष्ट पुन्हा नाही. आल्या या गावाला तर भक्ती करून घ्या. दुसरं भाग्य आपलं आहे, आपण भारतामध्ये जन्माला आलो. भारताला काय म्हणतात? भारताला भारत माता म्हणतात. मग भारताला माता म्हणतात, अमेरिकेला चुलता म्हणे हरकत आहे का? म्हणत नाही. कारण ती संस्कारची ठेवण अमेरिका कुठं जपू शकणार आहे. हो, रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई. हे भारताचं ब्रीद आहे आपल्या. भारत काही सहज नाही. भारत माता म्हटलं गेलेलं आहे. माता माता म्हणजे आईची उपमा दिली गेली आहे. कुणी म्हणे काय आहे या भारतामध्ये? कान उंच करून ऐका. भारतासारखा देश नाही, नववारीसारखा वेश नाही, पंढरपूरसारखं तीर्थ नाही, एकादशीसारखं व्रत नाही, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, आणि जगाचा मालक माझ्या पांडुरंगासारखा भगवंत नाही. दशरथासारखा पिता नाही, कौशल्यासारखी माता नाही, रामासारखा पुत्र नाही, विभीषणासारखा मित्र नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, कोल्ह्या इतके लबाड नाही, लांडग्या इतके कोल्ह्या इतके लांडग्या इतके पुढे बोला तुम्ही, काजळा इतके काळे नाही, लोण्या इतके मऊ नाही. या मानवी नरदेहासारखा दुसरा नरदेह नाही, आणि न भूतो न भविष्यते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा राजा होणे. त्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. काही गोष्टी सांगेल, पदराशी बांधून घरी न्या. गोहत्या करू नका, गाई कत्तलखान्यात पाठवू नका, आणि पोटातल्या मुली मारू नका. प्रत्येकाच्या नशिबाला मुलगी नसते बरं. ज्यांच्या नशिबाला मुलगी आहे ना ते खूप भाग्यवान आहेत. मुली पोटात मारू नका. हो, आता अवघड झालंय. पूर्वी काळ वेगळा होता ना आता काळ वेगळा आलाय. आता काही दिवसांना असं बघायला भेटल, चार मुली एकत्र येतील, म्हणतील नरसापूरमध्ये, का ग तुला काही काम आहे का? दुसरी म्हणेल पहिली म्हणे काही काम नाही, चल मग आपला इचोड्याला पोरग बघायचं जायचं इचोड्याला. मग ह्या फोर व्हीलर काढतील, स्वतः ड्रायव्हिंग करतील, दोन पुढं दोन माग जातील. कुठं जायचं? पोरगी बघायला, पोरग बघायला इचोड्याला. मग तिथे जातील, मग घरबीर बांधलेलं ते पोराचं, त्या हॉलमध्ये जातील, सोप्यावर अशा टाईट बसतील, टाईट मध्ये बरं का, आपला गॉगल बिगल लावून पोरी. मग म्हणतील आणा पोराला. कोणाला? पोराला. मग पोरग येईल हातात ट्रे घेऊन पोह्याचा, लाजत 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 आपला येणार एक दिवस, ये हसू नका, लाजत लाजत येईल पोरग. पुन्हा मग पोरगी विचारेल, कोण? पोरगी, तुमचं नाव काय? मग मुलगा लाजत लाजत म्हणेल वसंत. मुलगी म्हणेल जा मला नाही पसंत. आता एवढा कोटा लाजरा मुलगा असतो. पूर्वी रामचंद्र बाबा, पूर्वी कसं होतं, आता चार लोक एकत्र आले की काय म्हणायचे, एखादा मुलगा बघा ना आमच्या पोरीसाठी बघा. अहो पूर्वीचं पोराचा बाप समोर आला तर पोरीचा बाप म्हणायचा पाटील, ओ पाटील. पदर पसरतो, चार पोरी दिल्या देवाने, एखादी घ्या तुमच्या पदरामध्ये, खात्या गव्हाणीला गाय बांधता येईल. तुमचे लेकरं चांगले आहेत, माळकरी आहेत, वारकरी आहेत, एखादी पोरगी घ्या ना. तेव्हा पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं आणि आम्ही कुठं. काय म्हणायचं? तुम्ही कुठं आणि आम्ही कुठं. आता जिरली का? हा, कोरोना लई जिरवली महाराज. काय लग्न झाले कोरोनात, बाबडीनं वड्या नाल्यानं पोरी आल्या गावामध्ये, सरळ रस्ता सुद्धा नको नवरी नको देवाला. हो, आता जर पोरीच्या बापाला पोराच्या बापानं पाहिलं तर पोराचा बाप म्हणतो म्हणजे मुलाचा बाप बळच, जय हरी ओ पाहुणा, जय हरी. काळी दोनचा स्वर लावून म्हणतो जय हरी. पोरीचा बाप म्हणतो हो पुढच्या घरी. यंदा करायचं आणि तुझ्या तर देणारच नाही म्हणलं. असं अवघड झालंय. म्हणून पोरी पोटात मारू नका. हो, एक आई, गर्भवती आई, दोन पहिल्या मुली आणि तिसऱ्याला मुलगी गर्भवती आहे आणि पोटात काय आहे माहित सुद्धा नाही. घरचे म्हणतात हॉस्पिटलला जा, चेकअप करा, आणि मुलगी असेल तर गर्भपात करून घरी यायचं, काळं तोंड घेऊन घरी यायचं नाही. दोन मुली पहिल्या आहेत, तिसरी घरात नकोय पोरगी, अबॉर्शन करून घरी यायचं. रात्रभर बाई विचार करते, या पोटात वाढणारा अर्भक, अरे
ज्यानं दुनिया पाहिली नाही, ज्याचं काही पाप नाही, पुण्य नाही, घेणं नाही, देणं नाही, त्याला काय म्हणून मारायचं पण? आणि आईला आतला गर्भ आवाज देतो आणि गर्भातून पोरगी म्हणते, आई जगाच्या पाठीवर एकच रस्ता दिला देवानं तुझ्या शरीरातून बाहेर येण्याचा, नको मारू ग मला. आजी आजोबा काय म्हणत होते ऐकत आली मी. तुला शिव्या देत होते ना ग. मुलगी म्हणते, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. आई उद्या गर्भाची चाचणी होणार आहे ना ग तुझ्या, आणि डॉक्टर तुला सांगतील जेव्हा पोटात मुलगी आहे तेव्हा तू खरंच मला मारणार का ग? उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझबुवाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझबुवाई. आई येऊ दे ना ग मला जगामध्ये. अगं खूप सुंदर जग आहे ना हे, मला ते जग बघायचे. प्रत्येक मुलगी, ज्या घरामध्ये मुलगी आहे ना महाराज, विचार करा त्या घरामध्ये आजही मांगल्य आहे. तुम्हाला वाटतं ना आपल्या घरात लक्ष्मी दंदन नांदावी, तर मुलीचा मान सन्मान करायला शिका. आम्हाला मुलगी आहे. लहान लहान लेकरं बाहेर सोडून जेव्हा येतो ना तेव्हा प्रश्न पडतो कधी कधी, दोघंच्या दोघं बाहेर न जाणो काही झालं ना, लेकरं घरी वाट बघत असतात. इथून जावं, जोपर्यंत मुलीला मिठी मारत नाही तोपर्यंत, कारण आपण भावना हृदय हे सगळं देऊनच देवाने इथं पाठवले. प्रत्येकाला मुलगी असणं गरजेचं आहे, म्हणून पोटातल्या मुली मारू नका. वा 14 वर्षाची एका मुलीची, म्हणजे मुलीचा कळवळा काय असू शकतो, जोपर्यंत मुलगी आहे तोपर्यंत सांगू शकत नाही. हो बरोबरच सांगणं येत नाही, हृदयापासून सांगणं असतं, कारण आधी असावं लागतं सगळं काही. त्याचप्रमाणे देशाच्या जवानाला विसरू नका आणि शेतकऱ्याला कधी विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात जे म्हातारे आई वडील आहेत त्यांची सेवा करा. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचे स्वरूपे. किंवा मायबाप ज्या घरामध्ये आहेत, खरं म्हणजे इथं भगवान जे आला 28 युगापासून कटेवर कर देऊन जो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे ना, तो सुद्धा भक्ताची भक्ती पाहून, भक्ताच्या आई वडिलांची भक्ती पाहून स्थिरावला. हो आई म्हणजे आई असते, आई म्हणजे मायेचा सागर असते, चैतन्याचा जागर असते. आई म्हणजे दुधावरची साय असते, आई म्हणजे लंगड्याचा पाय असते, आई म्हणजे आई असते. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, अरे वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है पैसों से, बस माँ नहीं मिलती, बस माँ नहीं मिलती. हो काय केलं आमच्या आईने आमच्यासाठी. एक कवी म्हणतो, मी तर लहानच होतो पण बाया सांगतात माझी आई कशी होती, आणि जिथं सांगितलं तिथं मला माझी आई दिसते. तो म्हणतो, हंबरून वासर आले, हंबरून वासर आले, चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय, र दिसती माझी माय. हो जुना काळ होता आणि खायला भाकरी भेटायची नाही. ह्या ज्या जुन्या महिला आहेत लुगड्यातल्या त्यांना विचारा पूर्वी कसं होतं. सणावाराला भाकरी, सणावाराला चपातीन भात भेटायचा महाराज. कन्या खाऊन आणि भाकरी खाऊन दिवस काढले या लोकांनी. कणिंग असायची, त्या कणगीला लेपन देऊन ठेवायचे आणि त्यात माल भरून ठेवायचे की आपल्या पुढच्या पिढीनं उपवाशी राहू नये. आपण एक वेळ सण करू पण आपले लेकरं सण करणार नाहीत. आमची आई अशी होती. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तान्हा, दुष्काळात माईचा महाटला होता पान्हा. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तान्हा, दुष्काळात माईचा महाटला होता पान्हा. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय, र दिसती माझी माय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय, र दिसती माझी माय, दिसती माझी माय. आमच्या 90 वर्षाची असू द्या, माहेरी असू द्या, दिवाळीला पोरीला जायचं असेल ना, पोरीची काही अपेक्षा नसते महाराज. आमच्या भावांना 1000ची गाडी साडी घ्यावी, आमचा मान सन्मान करावा अजिबात नाही. फक्त एकच अपेक्षा असते,
कधी एकदा धावत धावत जाऊ आणि डोळे भरून माझ्या 80 वर्षाच्या आईला पाहू, कधी मिठीत घेऊ. आई म्हणजे आई असते. आई जगाच्या पाठीवर सगळं काही विकत घेता येतं. हो, माती आड गेला सूर्य उद्या सकाळी दिसू शकतो, ढगाळ गेला सूर्य उद्या सकाळी दिसू शकतो, पण माती आड गेली आई परत दिसणार नाही. आई म्हणजे आई असते. आईचं दैवत इतकं वेगळं आहे. मग आई कुणाची असो ती, ज्ञानोबा तुकोबाची असली तरी आई, छत्रपती शिवाजी महाराजांची असतील तरी आई, आणि आज तुमची आमची असतील तरी आई. आई म्हणजे आई असते. आईचं मातृत्व जगाच्या पाठीवर कुठंच मिळणार नाही. तसाच आमचा बाप सुद्धा असतो. हे टोपीतले जे म्हातारी बाबा बसले ना, त्यांना विचारा काय दिवस काढले त्यांनी. हो, त्यांची दिवस तुम्ही आठवले ना, तर फाटक्या टोपीतला आणि फाटक्या धोत्रातला बाप जेव्हा या नरसापूर मधून चालतो ना, तेव्हा त्याची छाती कधीच अशी कमी किंवा खाली वाकून आमच्या बापाने चालण्याचा प्रयत्न केला नाही. इतकी मान ताठ होती. गरिबी असू द्या, पूर्वीचे लोक म्हणायचे गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये. हो, आहे त्यात समाधान मानलं. पण आज तुम्हा आम्हाला जे पाहिजे ते मिळवलं. पण आज सहज लोक म्हणतात, सहज सुना म्हणतात घरातल्या, तुमची आई तुमचे बाबा नको मला. अहो विचार करा त्या आई बाबांनी काय केलं आपल्यासाठी. हो, एक कवी म्हणतो, बाप आहे तोपर्यंत कळाला नाही, मेल्यावरती बाबा म्हणले की मला कसं तरी होतं. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव पुणे मायेने पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव पुणे मायेने पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडल्याली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कस तरी होत या, मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून त्या मायबापाची सेवा करा. काही मिळवायचं नाही. ज्या घरात मायबापाची सेवा आहे तिथं स्वतः पांडुरंग परमात्मा आणि जगाची मालकीन माता रुक्मिणी आहे. कुठेही जायची गरज नाही. तुका म्हणे मायबापे किंवा सगळं तीर्थाची धुरे जे का माता पितरे, जिथं माता पित्यांची सेवा आहे तिथं सगळं आपलं जग आहे. पुण्या काशीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही. मी तर असं सांगणारी बाई आहे. त्यामुळं देव देश धर्म याचा अभिमान बाळगत चला. तरुणांना विनंती आहे, तुमच्याकडे तसं बरंच आहे म्हणा, आमच्याकडे शेतकऱ्याचे हाल फार वेगळे आहेत. सगळीकडेच आहेत म्हणा तसे, पण तुमच्याकडे जरा व्यवस्था चांगलीच दिसते. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. 1 पर्यंत सेवा होती, 10 मिनिटं वर गेले. पुन्हा एकदा सर्व कलाकारांच्या चरणावरती नतमस्तक. सर्व कलाकारांसाठी आणि आमच्या मृदंगाचार्यासाठी आणि साऊंड सिस्टीमसाठी सुंदर एकदा टाळी वाजवा. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर माझं मला परत करा, त्यामध्ये नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. आमचे चंद्रशेखर बाबा आहेत, रामचंद्र बाबा आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक. पुन्हा एकदा एवढंच म्हणेल, जीवन सुंदर आहे, सुंदर जीवन जगा. जीवन जगत असताना एवढं सुंदर जीवन जगा की आपलं गाव नाही रडलं तरी चालेल, तालुका नाही रडला तरी चालेल, पण जे ज्यांच्यासाठी आपण काम केलं त्यांना आपल्या मरणाची बातमी कळाली की त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे. हो, संतांनी एवढं सगळं सांगून ठेवलं पण ते तरी नाही ऐकलं तुम्ही. आम्ही तरी संतांचा एक पिंगळा आहे, ते म्हणतात आम्ही सांगितलं हे सगळं पण तुम्ही नाही ऐकलं. पण इथं काहीच कोणाचं गेलं नाही. इथं काय बा कोणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. नातरायांचा सुद्धा एक पिंगळा आहे. नातराय म्हणतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल ना, हे जरी ऐकाल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी
वा आनंद आहे मोठा हो दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख कराया भांडण बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग हो हे सगळं त्याला जोडण्यासाठी आहे भगवान दत्तात्रयाच्या चरणावरती नतमस्तक होऊन एवढंच मागणं मागायचंय देवा दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजो नारायणा तुझ्या चरणाची सेवा करण्याची आम्हाला आवड दे मागणे हे एक तुझं प्रती देशील तरी पाहे पांडुरंगा संतांनी मागितलं तुम्ही आम्ही मागू एवढंच म्हणणं झालेली सेवा माझे श्रीगुरु बाबा महाराज सातारकर आणि भगवान दत्तात्रयाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करते आणि वाणीला विराम ज्ञानेश्वर रूपी लीलाव्रती